फॉरेनर लोक सुद्धा श्री शिवशंकराची ही तीर्थयात्रा करतात, ज्यामध्ये जल, वायू, पृथ्वी, आकाश आणि अग्नी यांचा समावेश आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिल्यांदा अरुणाचलेश्वर टेम्पल, तिरुवनमलाई अग्नी, जम्बुकेश्वर टेम्पल जल, श्रीकालहस्ती टेम्पल वायू, एकंबरेश्वर टेम्पल पृथ्वी आणि पाचवं चिदंबरम नटराजा टेम्पल आकाश. मित्रांनो, अतिशय कमी लोकांना या पंचमहाभूत लिंगापैकी माहित आहे. ही 5च्या 5 स्थळांपैकी 4 स्थळ तमिळनाडूमध्ये आणि 1 स्थळ मात्र आंध्र प्रदेशमध्ये आहे. 5च्या 5 आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे त्रिचीच जम्बुकेश्वर टेम्पल. इथलं महत्व काय माहिती का, तर इथं आहे वॉटर एलिमेंट म्हणजे नीर किंवा जल. इथलं जे अप्पुलिंगम मेन आहे का नाही, ते 24/7 का नाही पाण्यामध्ये असते. इथले पुजारी जरी ते पाणी काढत असेल तरी सुद्धा नॅचरली जमिनीतनं येऊन पाणी का नाही त्या लिंगाच्या अवतीभोवती राहते, म्हणून याला वॉटर किंवा नीर एलिमेंट असं म्हणलं जाते. त्यानंतर पंचमहाभूतापैकी एक आहे ते म्हणजे अरुणाचलेश्वरचं टेम्पल, जे की रिप्रेझेंट करतं अग्नीला. आता इथला मेन विषय म्हणजे का नाही, इथला फक्त मंदिर नसून, शिवलिंग नसून, अखंड 14 किलोमीटरचा जो एरिया आहे, जो की अखंड पर्वत आहे, तोच एक अग्नीचा पिलर आहे. अशी मान्यता पण इथं आहे की ब्रह्मा आणि विष्णूच्या मध्ये जे काही भांडण होतं ते मिटवण्यासाठी फायर म्हणजे अग्नीच्या रूपात धारण केलेलं हे नेव्हर एंडिंग असलेलं शिवाचं रूप आहे. त्यानंतर आहे ते म्हणजे श्रीकालहस्ती टेम्पल. आता इथला जबरदस्त विषय म्हणजे हे वायूला रिप्रेझेंट करतं. मी स्वतः इथल्या गाभाराच्या आतमध्ये दर्शन घेताना बघितलं तर तिथे का नाही एक दिवा वात ठेवलेले आहे, जी की हलत असते वाऱ्यासारखे. त्या व्यतिरिक्त लिंगाच्या अवतीभोवती इतर पण वाती दिवे ठेवलेले आहेत, ते अजिबात हलत नाहीत. एअर टाईट अशी रूम देखील असून सुद्धा, म्हणून शिवाचाच ही ब्रीद आहे, ही श्वास आहे असं याला मान्यता आहे. म्हणून श्रीकालहस्तीला का नाही राहू केतूचे पण तुमचे दोष मिटवले जातात. कन्नप्पा महाराजांची देखील इथली महान अशी कथा पण आहे आणि वायुलिंगम म्हणून इथं मान्यता आहे. त्यानंतर आहे चौथं ते म्हणजे चिदंबरम नटराजा टेम्पल, म्हणजे आकाशाला जे रिप्रेझेंट करते. आता खरं तर इथलं मंदिर जे रिप्रेझेंट करते का नाही नथिंगनेसला, म्हणजे काहीच नाही. इथल्या ना पडद्या मागं म्हणजे मंदिरातल्या गाभाराच्या पडदा काढल्यानंतर ना आतमध्ये पूर्ण ब्लॅक आहे, म्हणजे काहीच नाही, नथिंग आहे. पण तिथं जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला बेलाची 3 पानं दिसतात सरळ सरळ, जे की खुद्द भगवान श्री शिवशंकर आणि पार्वती यांना रिप्रेझेंट करतात, म्हणून आहे हे आकाशलिंगम. आणि आता या 5 पंचमहाभूत लिंगांपैकी शेवटचं म्हणजे कांचीपुरमचं लिंगम, जे की रिप्रेझेंट करतं अर्थ म्हणजे पृथ्वीला. इथली कथा अशी की भगवान श्री शिवशंकरानं पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी एकदा नदीला पूर आणला आणि जिथं पार्वती माता लिंग बनवत होती का नाही तिथं ते पाठवलं. पण पार्वतीने एवढ्या घट्टपणे हृदयाला ते लिंगम लावलं की अजून सुद्धा इथं असलेल्या त्या लिंगावरती पार्वतीच्या कंगनाचे म्हणजेच तिच्या बँगल्सचे बांगड्यांचे तुम्हाला वन दिसतात. एवढं जबरदस्त आणि डिव्होशनल असं हे मंदिर आहे. शेवटचं पंचमहाभूत असल्यामुळे आम्ही इथं थोडंसं अन्नदान देखील केलं, जे की एक श्रेष्ठ दान आहे. हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. नक्की व्हिजिट करा, चॅनलला फॉलो करा. ओम नमः शिवाय.